प्रस्ताव जर तिथं SRA कडनं मान्य करून घ्यायचा असेल तर मग मला या तुमच्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप द्या। मग कुठेतरी जागा देत असताना 1000चा रेट ठरला असेल तर मग 1000 ऐवजी 1000 हा पेपरवर रेट असतो आणि वर 200 रुपये पर स्क्वेअर फीट त्या ठिकाणी या अधिकाऱ्याला तिथं जात असावे। आता याचा आकडा जो मी ऐकलेला आहे तो कुठंतरी 2000 कोटीपेक्षा जास्त जातो बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत। त्यामुळे हे जे काय आहे एक ज्युनियर इंजिनियर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असेल आणि कोर्टाली निर्णय देऊन सुद्धा जर त्याला वाचवलं जात असेल तर 100% कोणी ना कोणीतरी सरकारमध्ये असणारा मोठा नेता याच्या पाठीमागे असल्याशिवाय हे होणार नाही। आणि जर सरकारला दाखवून द्यायचं असेल तर या व्यक्तीच्या पाठीमागे कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही, तर मग पुढच्या 10-12 दिवसामध्ये या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे आणि जे काय आजपर्यंत भ्रष्टाचार झालाय तो उघडकीस आलाच पाहिजे आणि तो रिकव्हर सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे। कदाचित तुम्ही जे म्हणत असाल एकतर SRA मध्ये काम करत असताना मुंबई महानगरपालिकेचे जर अधिकारी परीक्षा देऊन इथे येत असतील तर त्यांचं इथं स्वागत केलं जातं का? कारण मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना इथं कसं काम केलं जातं, मुंबई शहर कसं आहे याचा काही प्रमाणात त्या ठिकाणी अंदाज असतो आणि स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये तिथे असणाऱ्या लोकांशी संवाद साधणं ह्या गोष्टी थोड्याशा त्यांना सोप्या असतात। पण आम्हाला असं कळालं की 10 असे अधिकारी आहेत ते BMC मधून नाही पण म्हाडामधून त्या ठिकाणी इथं आणण्यात आलेले आहेत। त्यांनी कुठलीही परीक्षा तिथं दिली नाही आणि त्यांना इथं आणण्यामागे मिटकरचा खूप मोठा वाटा आहे। मिटकरली काही एका छोट्या नेत्याला हाताशी धरून त्यावेळेस जे मंत्री होते आणि मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब होते, चालता चालता सह्या करायचे आणि एका खालच्या छोट्या मंत्र्यांनी एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चालता चालता आपल्याच एका नेत्याला तो मंजूर केला म्हणून चालता चालता सही ही मुख्यमंत्री साहेबांनी त्या विषयावर केली असं आम्हाला कळतंय आणि ते बिना एक्झाम देता काही 10 अधिकारी इथं आलेत असं आम्हाला समजतंय। त्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत, पण महत्त्वाचं काय हा एवढा भ्रष्ट अधिकारी जर इथं असेल तर त्याच्यावर कारवाई का केली जात नाही आणि कोर्टाली सांगून सुद्धा जर कारवाई केली जात नसेल तर मग सरकार कोर्टाचं जर ऐकत नसणार तर गरिबाचं सामान्य लोकांचं कसं ऐकणार हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं। DB रियालिटी आणि लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर या 2 कंपन्यांवर पण या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले होते। याची चौकशी केली पाहिजे का? 267 महानगरपालिकेचे भ्रष्टाचारामध्ये सापडलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही। 21 वर्ष केसेस चालू आहेत। तुम्हाला अपेक्षा आहे का महानगरपालिका किंवा कल्याणकर या ठिकाणी कारवाई करतील? आजपर्यंत जे मुद्दे मी घेतलेले आहेत, आम्ही घेतलेले आहेत, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो लढा त्या ठिकाणी लढलेला आहे तो शेवटपर्यंत नेलेला आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये जे सिडकोचं प्रकरण होतं तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून तो विषय आणला आणि तो पुढे आणल्यानंतर तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन 5000 कोटी रुपये हे सामान्य लोकांचे त्या ठिकाणी आपण वाचवलेले आहेत आणि अनेक मुद्दे असे आहेत। त्यामुळे याच्या आधी काय झालं याच्यापेक्षा आम्ही कुठला मुद्दा आता त्याच्यामध्ये घेत आहोत हे पण महत्त्वाचं आहे। आणि बघा इथे आमचे काही कार्यकर्ते पुढे येतात, आम्हाला सांगतात तो मुद्दा आम्ही पुढे आणतो। जसं नवी मुंबईमध्ये भावनाताईंनी तो मुद्दा तिथं आणला, तो मार्गी लागला, 5000 कोटी सामान्य लोकांचे वाचले। आता इथं असणाऱ्या मुंबईच्या आमच्या सर्व अध्यक्ष आणि यांनी हा मुद्दा आम्हाला दिलेला आहे तो आम्ही मार्गी लावणार आणि 5000 कोटी रुपये जे जमिनीची किंमत आहे जिथं STP प्लांट म्हणजे गटरेचं पाणी स्वच्छ करण्याचा जो प्लांट तिथं बांधला जाणार आहे ती जी जमीन आहे 5000 कोटीची एका डेव्हलपरला जी दिली जाणार आहे ती आम्ही 100% वाचवणार म्हणजे वाचवणार। आणि हे जे अधिकारी आहेत जे भ्रष्ट आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात आणि गरिबाला नाही तर मुंबईला मोठा त्रास येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही।